ओबीसी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि ओबीसी नेत्यांच्या बैठकीमध्ये 3 ठराव मंजूर करण्यात आले। सगळे सोयऱ्यांबाबत अधिसूचना रद्द करण्यात यावी, कुणबी दाखले वितरणाला स्थगिती द्यावी आणि सुनील शुक्रे जाधव यांच्या मागासवर्गीय आयोगावर नियुक्त्या केलेल्या या चुकीच्या आहेत। शिंदे समिती आणि मागासवर्गीय आयोग यांची निवड रद्द करावी असा ठराव या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला। तर 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा पार पडणार आहे, तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढली जाईल अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केलेली आहे। तेव्हा मराठ्यांना आरक्षणासंदर्भात जे काही अध्यादेश देण्यात आलेले होते याच पार्श्वभूमीवर ओबीसींची छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विविध ठराव मंजूर करण्यात आले आणि या ठरावाच्या माध्यमातून आता 3 फेब्रुवारीला एक मोठा मेळावा ओबीसींकडून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर ओबीसींची महाराष्ट्र जागर यात्रा काढण्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली आहे। ठराव क्रमांक 1 आहे, महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आहे। यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे। त्यामुळे 26 जानेवारी 2024 चा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला। ठराव क्रमांक 2 संमत करण्यात आला। महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना त्या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे। सदर मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे। संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील शुक्रे, ओमप्रकाश जाधव, प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या। त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील शुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत। त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे। ओबीसीची आपण काढतो ओबीसी सरकारची महाराष्ट्र यात्रा, त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तपशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।